नवजीवन क्रिकेट क्लब मालचोंडी मुंबई आयोजित ही स्पर्धा आहे. खूप चांगलं टायटल आहे या स्पर्धेचं. कालेश्वरी ट्रॉफी तुम्ही पाहताय 2025 पर्व क्रमांक 3 श्री गणेश रामलीला क्रीडांगणामध्ये हे सारसोल्याचं ऐतिहासिक क्रीडांगण आणि या क्रीडांगणामध्ये ही स्पर्धा संपन्न केली जाते. आज या स्पर्धेतला दुसरा दिवस, काल पहिला दिवस संपन्न झाला आणि खऱ्या अर्थानं आज आपण पाहतो की सुरू असलेला सामना निजरे आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवाजी वाडी. निजरे टीमने टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शिवाजी वाडी या टीमला मात्र बॅटिंगसाठी पाचारण केलाय. सलामीची जोडी तुम्ही पाहताय शिवाजी वाडी या टीम कडून अक्षय आणि नॉस्ट्राकिंगला गणेशला तुम्ही पाहताय. चला आता टाइम सेट करतोय मित्रांनो. 12:30 वाजलेले आहेत. 12:30 एक्झॅक्टली कंप्लीट झालेले आहेत आणि आता पहिलं षटक टाकण्यासाठी अभय भिगारी पहिला बॉल बॅकफुटला जाऊन फक्त कट केल्या, दिशा दिली पॉइंटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक पोहोचणार तोपर्यंत सिंगल आपलं खातं उघडलं अक्षयनं आणि या सिंगल बरोबर संघाचा श्री गणेश झालाय. 12:30 पहिला बॉल डिलिव्हर झालाय. पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये संपवायची आहेत, लक्षात घ्या. असं जर झालं नाही तर चौथ्या षटकामध्ये तुम्हाला 30 सर्कलचा बाहेरचा क्षेत्ररक्षक आतमध्ये आणावा लागेल. ओहो, इथे चांगली गोलंदाजी आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न प्रचंड वेगाने बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल चांगला अक्षयच्या विरोधामध्ये अभय भिलारे पावोप्लेचं पहिलं षटक टाकत असताना ओहो ऑन दी अप केला, समोर फोर्स करत असताना लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह डीप मध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत गेलाय तोपर्यंत सिंगलनं आपलं खातं उघडलंय. दोन्ही बॅटरनं सिंगलनं खातं उघडलेलं आहे. गणेश खेळतो एक आकडेवरती, अक्षय खेळतो एक आकडेवरती. संघाची धावसंख्या 2-3 बॉलचा खेळ संपलाय. बॉल पिचिंग झाल्यानंतर सोडला वेल लेफ्ट डाऊन दिले, त्यामुळे अंपायर सिग्नल तो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसते आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते 3. या स्पर्धेमध्ये खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडली जाते. दत्ता मेहेर सारसोडीचे आहे, शशी मेहेर आणि त्यांच्या जोडीला गणेश भाविस्कर. ओहो, फटका फसलाय, कॅच हिटचा कॉल आहे. काऊ कॉर्नरला खूप चांगला झेल टिपला तिथे आर्यन कडून आणि ते फलंदाज होईल बाद. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का शिवाजी वाडी या टीमला लागला. अक्षय बाद. अखेर 3 या आकड्यावरती पहिली विकेट गमावलेली आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे या ओव्हरमध्ये. जर पॉवर प्लेचं षटक टाकत असताना अभय भिलारीची सातत्यानं लेन बॉल टाकलेत. क्रीज पासून जवळजवळ 4 ते 6 मीटरच्या वेवरती त्यानं बॉल पिचिंग केलेत. म्हणजे तर लेन बॉलचा सातत्यानं वापर केलाय या ओव्हरमध्ये अभय भिलारीनं. शेवटी धक्का दिलाय शिवाजी वाडी या टीमला. गणेश बॅक टू द पेव्हिलियन. अक्षय माफ करा, अक्षय परतलाय आणि त्याच्या जागेवरती आता अशोक आलाय, नवीन बॅटर. पोलारलेनचा बॉल इथे पायावरती लागलाय. प्रचंड वेगाने टाकला होता हा बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. इथे चांगली फिल्डिंग होते पॉइंटच्या दरम्यान, इथे सुद्धा धाव आली नाहीये. अभय चांगली गोलंदाजी करतोय. पाबुपलेचं पहिलं षटक अगदी उत्तम पद्धतीनं योग्य टप्प्याची गोलंदाजी केली जाते अभयकडून. हा बॉल सुद्धा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. ऑफ कटर चांगला केला होता. इथेही शरीराचा वेध घेतलाय. डॉट बॉलनं ओव्हरची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 3.
एक गडी बाद 3. चला लगेच टीम मीटिंग घेऊ नका प्लीज मित्रांनो. 12:30 वाजता पहिला बॉल डिलिव्हर झालेला आहे आणि या षटकामध्ये अभयनं 6 मिनिटं घेतलेली आहेत. लक्षात घ्या, 5 मिनिटं घेतलेली आहेत. 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपुष्टात आलंय. ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग साठी आलाय किरण शेलार. ओव्हर नंबर 2 मध्ये शेलाटकर. पहिलाच बॉल काय गोलंदाजी केली जाते. पहिलाच बॉल अगदी ऑन दी अप बॅक ऑफ बॅन्ड टप्पा पडल्यानंतर अगदी चेंडून अतिरिक्त उचली घेतली आणि उचली घेऊन बीट करून चाललं विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावरती गुडलेन स्पॉट वरती हा बॉल डिलिव्हर केलाय किरणनं. दुसरा बॉल गती काढली होती या बॉल वरती. लोवर फुलटोस बॉल ड्राईव्ह केला परंतु परफेक्शन झालं नाहीये. फारसं कनेक्शन झालं नाहीये बॅट अँड बॉलचं. बॉल चाललाय मिडल वरून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. तिथे 1 रन आली आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 4. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल स्विंग केला बॉल डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षका. फिल्डिंग चांगली होते स्क्वेअर लेगला अनिल कडून. तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसेल आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 5 रन्स नाही आहेत. अगदी टॉस जिंकल्यानंतर निजरे टीमनं कमाल केली. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत असताना कुठल्याही फलंदाजाला रूम दिला नाहीये, हात खोलू दिले नाहीयेत. जणू काही निजरे टीमनं दोन्ही फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या टाकलेल्या आहेत असं वाटते. कारण एकही चौकार एकही षटकार आतापर्यंत आलेला नाहीये. धावा आहे 6. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना किरण शेलाटकरचा हा बॉल अगदी स्विंग इन मिस अगदी फुंकर मारत गेला फलंदाजाच्या कानासमोरून विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी केली जाते. टप्प्याची गोलंदाजी अगदी योग्य टप्प्याने गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा गती काढली. फिंगर स्ट्रोल्स केली होती या बॉलवरती. अगदी कटरचा वापर पडल्यानंतर आतमध्येला बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. या ओव्हरमध्ये जर किरण शेलाटकरनं जर पाहायचं झालं तर 3च धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे स्कोर बोर्ड होते 1 गडी बाद 6 रन. हे षटक 3.5 मिनिटांमध्येच कव्हर केलंय किरण शेलाटकरनं. म्हणजेच टाइम ॲव्हरेज चांगला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीम निजरे टीमचा. म्हणजेच 8.5 मिनिटांमध्ये 2 षटकं कंप्लीट केलीत. चांगला स्पीड आहे बॉलिंग करत असताना, खास करून निजरे टीमचं फिल्डिंग करत असताना. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती. आता ओव्हर नंबर 3 मध्ये सूर्यकांत आलाय बॉलिंग साठी. फार एंड कडून गोलंदाजी केली जाते. पहिलाच बॉल कॅचिटचा कॉल आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सूर्यकांतनं कुठलीही चूक केली नाहीये आणि खूप चांगला झेल टिपत असताना फलंदाज होईल गणेश बाद. धक्का क्रमांक 2 लागतोय शिवाजी वाडिया टीमला. गणेश बॅक टू द पेव्हिलियन. धक्क्यावरती धक्के दिलेत. सूर्यकांतनं पहिल्या चेंडूवरती धक्का दिलाय. 6 रन. अजूनही दुहेरी अंकामध्ये स्कोर गेलेला नाहीये. आपल्या स्क्रीनवरती जर पाहिलं तर 6 ला 2. असं वाटते की ही क्रिकेटची स्पर्धा नाहीये, फुटबॉलची स्पर्धा आहे. ही हॉकीची स्पर्धा आहे. एखाद्या दोन्ही टीमच्या दरम्यान जो स्कोर सांगितला जातो किती गोल केलेत असं वाटतंय आपल्या स्क्रीनवरती जर पाहिलं युटीसीच्या माध्यमातून. 6 ला 2 अशी परिस्थिती आहे शिवाजी वाडिया टीमची. ओहो ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. बॉल चालला काउ कॉर्नर रिजन मध्ये. डीप मध्ये फिल्डिंग चांगली होते. एक धाव इथे मिळताना दिसेल निलेशला. सिंगल आपलं खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती.
हो गती काढली अगदी गती काढली होती. फिंगर्स रोल्स केले होते या बॉलवरती. याच्यासाठी जाणला जातो सूर्यकांत. आज निजरे टीमचं कौतुक व्हायला पाहिजे. टॉस जिंकल्यानंतर कॅप्टनने लगेच सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करणार आणि तसंच निर्णय अगदी सार्थ ठरवतो असं नाही. तिन्ही बॉलर तिन्ही गोलंदाज चांगली गोलंदाजी. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी होती परंतु शॉट मिड विकेटला थोडीशी मिसफिल्डिंग झाली. त्यामुळे एक धाव इथे मिळतंय अशोकच्या खात्यामध्ये. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बुडते आतापर्यंत 8. आज गोलंदाज चांगले राहिलेत. मग अभय बिलारेनं सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली. किरणनं सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून इथे सूर्यकांत सुद्धा तशीच गोलंदाजी करतोय. हो कॅचेटचा कॉल आहे. बॅटची लिडिंग एज घेतली होती. विकेट किपरनं थोडीशी चूक केली. ओव्हरथ्रो झालेले आहे परंतु धाव घेण्याचा कुठलाही उमेद नाहीये. एकच धाव मिळते आणि या सिंगलनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 9 रन झालेत. 9ला 2 अशी परिस्थिती आहे या मॅच मध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे ओव्हर नंबर 3 मधला. सूर्यकांत आतापर्यंत 5 बॉल मध्ये धावा खर्च केल्या 3 आणि 1 विकेट महत्वाची त्यानं प्राप्त केली. चांगलीच गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. इकॉनॉमिकल षटक सध्या सुरू आहेत. ओहो कॅचेटचा कॉल. आता संधी सोडणार नाहीये. खूप चांगली विकेट किपिंग आणि किरण शेलाटकरनं पकडला हा झेल आणि फलंदाज होईल आउट. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर शिवाजीवाडी या टीमची धावसंख्या आहे बॅटिंग करत असताना 3 गडी बाद 9 रन. पहिल्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर 2 धावा आल्या अभय भिलारेनं. तिथेही विकेट घेतली अभयनं. सेकंड ओव्हर मध्ये किरण शेलाटकरनं षटक टाकलं. त्याच्यामध्ये 0 मेडन आणि 1 विकेट 3 रन खर्च केल्या. त्यानंतर मात्र सूर्यकांतनं सुद्धा 2 विकेट प्राप्त करत असताना 3 धावा खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 9 रन. इथे हे षटक सुद्धा आता तुम्ही जर पाहिलं तर 5 मिनिटांमध्ये कंप्लीट झालेलं आहे. त्यामुळे 3 षटकांसाठी फक्त 12 मिनिटांचाच अवधी घेतलाय. म्हणजे टाइम ॲव्हरेज खूप चांगला आहे निजरे टीमचं. शेवटच्या षटक मैदानामध्ये शिल्लक आणि लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंगसाठी आलाय आर्यन. निजरे टीमचा एक फ्रंट लाईन गोलंदाज आर्यनला पाचारण केला गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. कॅचेटचा कॉल आहे परंतु ऐन मोक्याच्या वेळी मात्र क्षेत्ररक्षकाला हुलकावून दिली चेंडून आणि त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय सीमारेषा पार. षटकार. निलेशच्या बॅट मधून आज 6 आलाय. या इनिंगचा पहिला षटकार आलाय आणि या 6 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर म्हणून आता रन झालेत 15. दुहेरी अंकामध्ये आता धाव फलक आपल्याला जाताना दिसतोय. आर्यनच्या पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय. आणि ते पहा विकेट किपरनं लाईन मिस केली. अंपायर सिग्नल करतायत वाईड प्लस लॉंग स्टॉपला. वाईडच्या स्वरूपामध्ये की बॅट राईच. वाईड आणि वाईडच्या स्वरूपामध्ये चौकार येतोय. म्हणजे 5 धावा येत आहेत. धावा कशा होत्या परंतु धावा यायला महत्व आहे. 5 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 19 धावा 20 धावा. जुनी 5 बॉलचा खेळ बाकी आहे. अरे यांची खराब गोलंदाजी कारण सुरुवातीचे 3 षटक अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी केली. मग त्याच्यामध्ये अभय असतील, किरण असतील, सूर्यकांत असतील, तिन्ही गोलंदाजांना चांगली कामगिरी केली. परंतु आता आर्यन थोडासा खर्चिक ठरलाय. ओहो पुलरलेनचा बॉल ट्राय केला. मिड ऑन नाहीये. कावकॉर्नरचा क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने चाललाय. तिथं फॉम्बलिंग झाली आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटरने घेतलाय.
2 धावा ते मिळत आहेत आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 22 रन, 22 धावा झालेत. पुलरलेनचा बॉल मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे, फिल्डिंग चांगली होते, एकच धाव मिळेल आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 23 रन, 23. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमध्ये भरपूर धाबा आलेत. ओहो, हा बॉल चांगला आहे, स्विंग एन मिस आणि इथे रनआउटची संधी आहे. बघूया आता फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन झालंय. धक्का क्रमांक 4 शिवाजी वाडिया, टीमला 4 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 23 रन, 23. नंदकुमार आला बॅटिंगसाठी. ओहो, स्लॉट मध्ये आणि ते आता प्लॉटच्या बाहेर जाईल बॉल. नंदकुमारच्या बॅटमधून आता बिग हिट. नंदकुमार नाहीये तर निलेशच्या बॅटमधून हा मोठा फुडार आलाय. टायमिंग प्रॉपर आणि बॉलला केलं हवाई सफर. 6 रनसाठी षटकार. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक. ओहो, बॉलर बॅक ड्राईव्ह. बॉलर ओव्हर देणा पटका होता. इथे रनआउटची संधी आहे. धावा रनआउटच्या रूपाने आणखीन एक विकेटचं पतन. अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपला आणि पहिला डाव संपत असताना शिवाजी वाडिया डाव टीमनं धावा बनवल्या. सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये 4 गडी बाद, 30 धावा आणि 31 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे निजरे टीमच्या समोर. 31 टू बिन. सुरुवातीला जर पाहिलं तर 3 षटकामध्ये 90 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये आर्यन खर्चिक ठरला आणि आर्यनच्या या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावाच धावा. वीस धावा खर्च केलेत. 30 धावा झाल्यात. 31 धावांचं लक्ष. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच शिवाजीवाडी टीम. असं वाटलं होतं की ही मॅच लो स्कोरिंग होईल, परंतु असं झालं नाहीये. शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमण झालं. निलेश मी कौतुक करेन. निलेशनं धुवाधार बॅटिंग केली. 2 षटकारांच्या सहाय्याने तो पाहिलं तर 16 धावांचं योगदान देत असताना आपल्या टीमसाठी एक चांगला सुस्त स्थितीमध्ये स्कोर नेऊन ठेवलाय. 31 धावा, एक चांगला टार्गेट सेट झालाय. फायटिंग स्कोर आहे 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. धावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नवजीवन क्रिकेट क्लब मालचोंडी मुंबई आयोजित श्री कालेश्वरी चषक 2025 हे भव्य आणि दिव्य आयोजन तुम्ही पाहताय. पर्व क्रमांक 3. यात सर्व खूप चांगली देखणीय स्पर्धा, नेटकं आयोजन. आज या स्पर्धेतला दुसरा दिवस. काल पहिला दिवस संपन्न झाला. आज दुसरा दिवस. उद्या या स्पर्धेचा फायनल डे आहे, अंतिम दिवस. आणि अंतिम दिवसामध्ये ही स्पर्धा संपन्न केली जाईल. चला लगेच निजरे टीम आपण बॅटिंग साठी सलामीची जोडी पाठवायची आहे मैदानामध्ये. निजरे टीम तुम्ही वेळ जास्त लावू नका प्लीज, कारण आता 12:50 झालेले आहेत. चला शिवाजी वाडी टीम, तुमचा 12वा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाही आहे, लक्षात घ्या.
चला शिवाजीवाडी टीम तुमचा 12th मॅन नाही आहे, तर आला नाही आहे बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदर तर मात्र तुमच्या टीमला मात्र 2 रनची पेनल्टी दिली जाईल, लक्षात घ्या. चला या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होईल असं पंच सांगतात, त्यामुळे हे षटक संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पाणी प्रोव्हाइड करायचं आहे. आयोजन कमिटीला विनंती आहे. गोलंदाजीसाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी गणेश आणि सलामीची जोडी निजरे टीम कडून 31 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सूर्यकांत आणि त्याच्या जोडीला अभय भिलारे. जर आला नाही तर पहिलं षटक संपल्यानंतर मात्र ती पेनल्टी गृहीत धरली जाईल, लक्षात घ्या. 2 धावा टार्गेट मधून लेस होतील. पहिलाच बॉल पिचिंग झाल्यानंतर सोडून दिला विकेट किपर साठी, आउटसाइड डाबस्टॉम्प, पंचांचा इशारा ते व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपानं संघाचा श्री गणेशचा झालाय. टीमच्या धावसंख्येला सुरुवात होत असताना टीमची धावसंख्या 31 धावांचं लक्ष्य. या मॅच मध्ये 24 बॉल 31 धावा. अशा कंडिशन मध्ये विकेट्स घ्यावे लागतील तरच ही मॅच बनेल शिवाजीवाडी या टीमसाठी. उलरलेचा बॉल कार्पेटच्या सहारे चेंडूला ड्राईव्ह केलाय. सिंगल आपलं खातं उघडलं सूर्यकांतनं आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 2. शिवाजीवाडी टीम तुमचा 12th मॅन आलेला नाहीये, म्हणजे या ओव्हर नंतर 31 जे टार्गेट आहे तिथून 2 धावा पॅनलाइज म्हणून लेस केल्या जातील. टीमची धावसंख्या 2. आता स्ट्रायकिंग इनला अभय बिलारे त्यानं बॉलिंग चांगली केली. ओहो, हेलिकॉप्टर स्टाईलनं उडवला लॉंग ऑफला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथे झेल सोडला आणि अभय भिलारेला मात्र जीवनदान भेटलाय. क्रिकेटमध्ये जीवदान खूप धोकादायक असतात, ती नव्याने सांगण्याची गरज नाहीये. इथून अभय कसा रिॲक्ट होईल हे आपल्याला बघायचं आहे. 2 रन आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 4. बॅकफुटला जाऊन स्टिअर करायचा होता परंतु जास्त बाहेर आणि तिथे थर्डमॅन सुद्धा बीट झालाय विकेट किपर नंतर आणि बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंपायर सिग्नल व्हाईट +4. व्हाईटच्या स्वरूपामध्ये हा सिग्नल येतोय, म्हणजे 5 धावा येतील आणि या 5 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 रन आहेत 9. फक्त 2 बॉलचा खेळ संपलाय. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल गणेशची. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. अशा जर चुका झाल्या तर मात्र ही मॅच सोडावीच लागेल. तर विकेट्स तुम्हाला पाहिजे. विकेट्स मध्ये ही मॅच बनवू शकते तुमच्या टीमसाठी, परंतु इथे एक्स्ट्रा आल्यात. विकेट्सच्या पलीकडे इथे दुसऱ्या घटना घडत चालल्यात शिवाजीवाडी या टीम कडून. ओहो, फटका चांगला गॅप मध्ये चालला बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकला अभय भिलारेनं हा षटकार. अगदी ओव्हर पिच बॉल होता. मेजबानी होती अभय भिलारेसाठी आणि ओव्हर पिच बॉलला उडवलाय लॉंग ऑनच्या वरून अगदी क्लिअर करत असताना षटकार ठोकला अभय भिलारेनं. आणि या 6 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 15. फक्त 3 बॉलचाच खेळ संपलाय पहिल्या षटकाच्या अखेरीस. ऑटोमेटचा चांगला वापर करत असताना फटका केला अभयनं. पोझिशन चांगली होती अभय भिलारेची या फटक्या मागे. ओ इंटू द ब्लॉक हॉट. बॅकलिपला लवकर खाली आणलं आणि तिथे पहा थर्डमॅन अजून मी बॉल शोधतोय. चाचपटत होता बॉल शोधण्यासाठी. तोपर्यंत 2 धावा ते मिळताना दिसतात अभय भिलारेला आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 17. 4 बॉलचा खेळ संपलाय. 31 धावांचं लक्ष्य आहे आणि 31 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना निजरे टीम 17 या आकड्यावरती. कॅचेटचा कॉल आहे. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक येतोय परंतु तिन्ही क्षेत्ररक्षकाच्या मध्ये नो मॅन लँड्स मध्ये बॉल पडलाय. तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतात अभयला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 19. शेवटचा 1 बॉल शिल्लक.
5 बॉलमध्ये 19 धावा आल्या. तर राहिलं काय आता मॅच मध्ये? आता जी हवा होती ती आता हवा निघत चाललेली आहे शिवाजीवाडी या टीमची. पुलरलेनचा बॉल इथे पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि यश त्यांच्या मध्ये सापडला. लेग बिफोर विकेटची शिकार. फलंदाज अभय भिलारे आउट. यॉर्कर शेवटचा बॉल अगदी यॉर्कर पद्धतीनं पिचिंग झाल्यानंतर अगदी इम्पॅक्ट चांगला होता मिडल स्टिक वरती. विकेट हिटिंग या सर्वच गोष्टी तंतोतंत जोडल्या आणि पंचांना मात्र कुठलीही प्रतीक्षा नाही पाहिली. पंचांचा बोट आकाशाकडे केला आणि लेग बिफोर विकेटच्या स्वरूपामध्ये आउट घोषित केलं पंचांना शशी मेहरनं अभय भिलारेला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती. आता पेनलाइज म्हणून 2 धावा लेस होतील. 31 मधून 2 धावा लेस म्हणजेच 30 मधून 2 धावा म्हणजे 28-29 धावांचं टार्गेट आहे. बरोबर. आता धावा करायच्यात 18 बॉल मध्ये 20. हे नवीन समीकरण आता तुमच्या समोर आहे. निजरे टीम 18 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 10 पाहिजे. 10 माफ करा 19 झाल्यात म्हणजे फक्त 10 रनची गरज आहे. 18 चेंडू आणि 10 रन. अक्षय बॉलिंग साठी आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. आणि नवीन बॅटर तुम्ही पाहताय किरण शेलाटकर. ओहो इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली पॉइंटच्या डोक्यावर. इनफिल्डच्या वरून हा फटका खेळलाय. सिंगलनं आपलं आता उघडलंय सूर्यकांतनं. आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 20. म्हणजे अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 9 रन धावांची आवश्यकता हा आहे या सामना जिंकण्यासाठी निजरे टीमला. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. हा बॉल टर्न अँड बाउन्स झालाय. बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. असेच बॉल टाकावे लागतील. विकेट्स घ्याव्या लागतील. हे मॅच जर बनवायची असेल तर. फक्त 9 धावांची आवश्यकता आहे. 9 रनची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. कारण 31 रनचं टार्गेट होतं. परंतु शिवाजी वाडी टीमला 2 रनची पेनल्टी आयोजन कमिटीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे. त्यामुळे 28 धावा त्या गृहीत धरल्या आणि 29 धावांचं ऍक्च्युली टार्गेट या मॅच मध्ये सेट केलेलं आहे. 24 धावा झालेत. फक्त 5 रनची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. बीट केलाय गोलंदाज अक्षयनं आणि बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती समाप्ती. फक्त 5 रनची गरज आहे या मॅच मध्ये. ओव्हर पिच बॉल. बॅटची कडा घेतली मागे चालला. हा थांबणार नाहीये बॉल. आता लॉंग स्टॉप रिझन मध्ये बॉल अलोंग द कार्पेट. अगदी बंदुकीतून सुटलेल्या गोलीच्या वेगाने बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा येत आहेत. चौकार किरण शेलाटकरच्या बॅट मधून. फक्त 1 रनची गरज आहे. चला बोलाया आंबेघर टीम. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. यानंतरचा सामना आहे 2-2 सामन्यात जिंकले म्हणजे तिसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे. म्हणजे त्या सामन्यातून जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. म्हणजे या स्पर्धेमध्ये तो क्वालिफाय होईल. त्यासाठी बोलाय आंबेकर टीम आपल्याला टॉस साठी लगेच तयार राहायचं आहे. फक्त 1 रनची गरज आहे. हो बिगिट करण्याचा प्रयत्न. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 28 या आकड्यावरती. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 1 रनची गरज आहे या मॅच मध्ये. चला थोडीशी घाई करा शिवाजीवाडी टीम.
12 चेंडू आणि 1 रन हे समीकरण या मॅच मध्ये निजरे त्यांच्या विरोधामध्ये शिवाजीवाडी असा सामना तुम्ही पाहताय. आणि ओव्हर नंबर 3 मध्ये आदित्य आलाय. फुलटॉस बॉल इथे चौकार मारत विजय चौकार आलाय. सूर्यकांतच्या बॅट मधून हा सामना मात्र जिंकलेला आहे. 11 चेंडू राखून निजरे टीमनं या मॅच मध्ये विजय संपादन केलेला आहे. जिंकणाऱ्या टीमचं अभिनंदन, वेल प्लेड अभिनंदन आणि हारणाऱ्या टीमला सुद्धा आम्ही देतो या स्पर्धेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. चला बोलाई आंबेघर आणि निजरे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. लवकरात लवकर टॉस करून घ्या आणि तोही सामना 4 षटकांचा खेळवला जाईल. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर घोषित केला जाईल.